तुमचा कुत्रा व्यवस्थित जेवण करूनही बारीक होत आहे का? किंवा तो वारंवार स्वतःची पाठ जमिनीवर घासत आहे का? जर तो त्या अशा गोष्टी करत असेल तर त्याच्या पोटात जंत असू शकतात. तर त्याच्यासाठी आपल्याला त्याला जंतनाशकाची गोळी द्यायला पाहिजे. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे क्यू प्लस नावाच्या गोळीबद्दल. ही कुत्र्यांसाठी वापरली जाणारी एक ब्रॉड स्पेक्ट्रम डिवॉर्मर गोळी आहे. या 3 महत्वाचे घटक आहेत. त्याच्यामध्ये आहे प्राझिक्विंटाल, पॅरेंटल प्रमोट आणि फेबेंटल. हे घटक कुत्र्याच्या पोटातील सर्व प्रकारच्या जंतांना, म्हणजे कोणते तुम्हाला माहित नाहीत तर मी तुम्हाला सांगतो, राऊंड वर्म्स, हुकवर्म्स, व्हीपवर्म्स आणि टेपवर्म्स यांना पूर्णपणे नष्ट करतात. आता तुम्ही विचारता ही गोळी का द्यावी? तर मी तुम्हाला सांगतो या गोळी देण्याचे फायदे काय आहेत. कुत्र्याची पाचन शक्ती सुधारते, कुत्र्याचे वजन वाढण्यास मदत होते, केसांची चमक वाढते. जंतांमुळे काय होते माहिती का? केस गळतात आणि त्याच्यामुळे जंतांचा जर नाश झाला तर जंतांच्या नाशामुळे केस गळती थांबते आणि केसांची चमक वाढते. आणि विशेष कुत्र्यांची रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा यामुळे वाढते. आता विशेष तुम्ही म्हणता ना त्याला डोस रेट कसा द्यायचा आणि डोस कसा असावा, याचा नियम काय माहिती का? साधारणपणे 10 किलो वजनामागे एक गोळी दिली जाते. जर कुत्र्याचं वजन 10 किलो पेक्षा कमी असेल, 5 किलो असेल तर अर्धी गोळी द्यावी. आणि विशेष तुम्ही सगळ्यात महत्वाचं, डिवॉर्मिंग करण्याच्या अगोदर, त्याला गोळी देण्याच्या अगोदर कुत्र्याचे वजन तुम्ही प्रॉपर करावं. जिथं काटा असतो मोठा त्या काट्यावर स्वतः आपल्या डॉगला वजन करावं, थांबून त्याला स्वतः. आणि आपण असं उचलून वगैरे घेऊन जर वजन केलं तरी वजन प्रॉपर येत नाही, त्याचं वजन डिवाइड होऊ शकतं. त्याच्यामुळे जो मोठा काठा असतो वजनाचा, त्या काट्यावर आपल्या डॉगला सेटची कमांड द्या, तिथे बसवा, तिथे प्रॉपर तुम्हाला व्यवस्थित डॉगचं वजन घेता येईल. आता गोळ्या देण्याची पद्धत भरपूर आहे. एक इझी च्यू आहे, त्यामुळे कुत्रे आवडीने खातात. तुम्ही ह्या गोळ्या अन्नात मिसळून किंवा थेट देऊ शकतात. माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही ह्या गोळ्या डायरेक्ट द्याव्यात, अन्नामध्ये मिसळू नयेत. जर तुमचा डॉग अग्रेसिव्ह नसेल, तुमचा डॉग तुमचं सगळं ऐकत असेल तर सकाळी रिकाम्या पोटी दिल्यास जास्त फायदा होतो. किंवा तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने सुद्धा गोळी देऊ शकतात. याच्यामध्ये काही महत्वाच्या सूचना आहेत. ही गोळी फक्त प्राण्यांसाठी वापरली जाते आणि त्याच्यामध्ये तुम्ही ही गोळी द्यायच्या अगोदर तुमच्या डॉक्टरांचा एकदा सल्ला घ्या, वेटनरियनचा सल्ला घ्या. विशेष या गोळी गर्भवती विशेष म्हणजे या गोळीला गर्भवती मादीला देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कारण कधी कधी काय होतं, प्रेग्नेंट फिमेलला या गोळ्या जमत नाहीत. लहान पिल्लांसाठी गोळ्यांऐवजी तुम्ही सिरप कडे जाऊ शकता. त्याच्यामुळे त्याचं वय आणि त्याचं वजन याची खात्री करूनच आपल्याला गोळी द्यायची आहे का सिरप द्यायचंय हे तुम्ही ठरवू शकता.